तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी ही स्पर्धा जिंकतायत की नाही. आजच्या भागाची सुरुवात होती ती एका मोठ्या वादाने. स्पर्धेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा फॅशन राऊंड सुरू होणार असतो. पण अर्णवला त्याची हक्काची आणि त्याच्या आईच्या आठवणीची शिलाई मशीन मिळत नाही. अर्णव संतापाने देवसरेला विचारतो, माझी मशीन स्टोर रूममध्ये ठेवली होती, ती कुठे गेली? यावर देवसरे अत्यंत उद्धटपणे उत्तर देतो की तुमचं मशीन इथे अवेलेबलच नाही आहे आणि ते इन्स्पेक्ट म्हणजे तपासणी पण झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते मशीन वापरू शकत नाही. हा वाद ऐकून मुख्य आयोजक तिथे येतात. आयोजक मॅडम अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करतात की अर्णव, ही इतकी मोठी आणि महत्त्वाची स्पर्धा आहे. जर तुम्ही तुमची ती जुनी मशीन वापरली आणि ती ऐनवेळी बंद पडली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला नवीन मशीन वापरण्याचा सल्ला देतो. पण अर्णव आपल्या निर्णयावर ठाम असतो. तो अत्यंत भावुक होऊन सांगतो, मॅडम, मी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट नफा आणि तोट्याच्या पडद्यात मोजत नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी या मशिनीसाठी रीतसर परवानगी मागितली होती आणि मला तसा मेसेजही आला होता. या मशीनसोबत माझे इमोशनल कनेक्शन आहे. ते माझ्या आईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ती काम करेन, मी काम करेल तर याच मशीनवर. अर्णव जो आहे त्याचा हा ठामपणा पाहून आयोजक मॅडम त्याला स्वतःची मशीन स्टोर रूममधून घेऊन येण्याची परवानगी देतात. अर्णव, ईश्वरी आणि शिर्के मशीन आणण्यासाठी स्टोर रूममध्ये जातात. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं देशमुख बाईंचा नीच कट आणि स्टोर रूममधील धक्का. अर्णव मशीन आणायला येत आहे ते पाहताच देवसरे लागलीच देशमुख वाईला म्हणजे सौदामिनीला मेसेज करून अलर्ट करतो. मेसेज वाचताच देशमुखबाई आपल्या गुंडांना घाई करते, चला लवकर आटपा, कोणी बघायच्या आत इथून पसार व्हा. त्या गुंडांनी अर्णवच्या आईची ती ऐतिहासिक मशीन पूर्णपणे उघडून तिचे सगळे सुटे भाग म्हणजे पार्ट्स ओपन करून बॉक्समध्ये लपून ठेवलेले असतात. काम फत्ते झाल्याचा आनंद देशमुखबाईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी आणि शिर्के स्टोर रूममध्ये पोहोचतात. शिर्के आत्मविश्वासाने म्हणतात, सर, इथेच ठेवली होती मी ती मशीन. पण जेव्हा ते पाहतात तेव्हा तिथे मशीन नसतेच. अर्णव घाबरतो आणि शिर्केंवर ओरडतो, अहो शिर्के, मशीन कुठे आहे? तुम्ही तर म्हणाला होता की इथेच ठेवली आहे. शिर्केही गोंधळून जातात. तेवढ्यात ईश्वरीची नजर जमिनीवर पडलेल्या काही छोट्या वस्तूंवर जाते. ती खाली वाकून पाहते तर ते मशीनचे हुक्स आणि काही सुट्टे पार्ट्स असतात. ईश्वरी ते पार्ट्स उचलते आणि अर्णवला दाखवते, सर, एक मिनिट, हे बघा, हे पार्ट्स आपल्याच मशीनचे आहेत ना? अर्णव ते पाहतो आणि त्याला त्याला परिस्थितीचा अंदाज येतो. ते सर्वजण आजूबाजूला शोध घेऊ लागतात. ईश्वरीची नजर तिथे ठेवलेल्या काही बॉक्सेसकडे जाते. ती बॉक्स उघडून पाहते तर आतमध्ये अर्णवच्या आईच्या मशीनचे अक्षरशः तुकडे करून ठेवलेले असतात. मशीन पूर्णपणे डिसमॅन्टल केलेली असते. हे दृश्य पाहून अर्णवचे डोकंच फिरतं. त्याचा संताप अनावर होतो. शिर्केही चक्रावून जातात की ऐन स्पर्धेच्या वेळी असं कसं कोणी करू शकतं. ईश्वरी अत्यंत रागात म्हणते, हे दुसरं तिसरं कोणाचं काम नसून ते देशमुख बाईचंच काम आहे. तुम्हाला हरवण्यासाठी ती इतक्या खालच्या पातळीवर गेलेले आहे. अर्णव दात ओठ खात म्हणतो, आय नो मिस इंदोर. जर हे तिने केलं असेल तर मी त्याला सोडणार नाही. आय विल किल हर. इकडे मंचावर अँकर जी जी स्पर्धेच्या सुरुवातीची घोषणा करते. चला, आपण लोककलेचा नवा अंदाज या फॅशन राऊंडला सुरुवात होत आहे. सर्व स्पर्धक आपल्या टेबलवर जाऊन उभे राहतात. आकाश आणि नम्रताही त्यांच्या जागेवर सज्ज असतात, पण अर्णवच्या जागेवर कोणीच नसतं. जजेस आणि आयोजक अर्णवची वाट पाहत असतात. मामाला बाहेरूनच टेन्शन येतं. तो ईश्वरीला फोन करतो. ईश्वरी त्याला सगळा प्रकार सांगते. मामा आणि अंजली धावत स्टोर रूमकडे येतात. मोडलेली मशीन पाहून त्यांनाही मोठा धक्का बसतो. स्पर्धेची वेळ निघून जात असते. जी जी वारंवार माईकवरून पुकारत असते, मिस्टर अर्णवराजे शिर्के, कृपया आपल्या जागेवर या, वेळ सुरू झालेली आहे. शिर्के अर्णवला विनंती करतात, सर, आता ही मशीन दुरुस्त होणं अशक्य आहे. आपण आयोजकांनी दिलेली नवीन मशीन वापरूया. पण अर्णव ठाम नकार देतो, मी या मशिनीशिवाय दुसऱ्या कोणत्याही मशिनीला हात लावणार नाहीये. आता ईश्वरीला परिस्थितीचं गांभीर्य समजते. ते अर्णवला एक उत्तम मार्ग सुचवते. सर, तुम्ही प्लीज मंचावर जा आणि तुमचं डिझायनिंगचं काम सुरू करा. तुमचं नाव सारखं पुकारलं जात आहे. तोपर्यंत मी, मामा आणि अंजली ताई मिळून ही मशीन रिपेअर करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता अर्णवचा ईश्वरीवर पूर्ण विश्वास असतो. तो जड अंतःकारणाने डिझायनिंगसाठी
मंचाकडे निघतो. अर्णव मंचावर पोहोचतो आणि भराभर आपले डिझाईन्स कागदावर उतरवू लागतो. त्याची स्पीड आणि एकाग्रता पाहून जजेसही इम्प्रेस होतात. इकडे स्टोर रूममध्ये ईश्वरी, अंजली आणि मामा यांना एक मोठे आव्हान समोर असते की एकाही व्यक्तीला मशीन कशी कशी जोडायची याचे तांत्रिक ज्ञान नसते. ईश्वरी डोळे मिटून आपल्या गणूबाप्पाचा धावा करते. मात्र गणूबाप्पा माझ्या पाठीशी आहे, आपण प्रयत्न करायचे असा विश्वास ती सर्वांना देते. ती मोबाईलवर यूट्यूब व्हिडिओ लावतात आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक पार्ट जोडण्याचा प्रयत्न करू लागतात. ही धडपड खरोखरच भावुक करणारी असते. अर्णव मंचावर एकटाच डिझायनिंग करत असतो. आकाशला राहवत नाही. तो आपली स्पर्धा आणि आपले डिझाईन बाजूला सोडून थेट स्टोर रूममध्ये येतो. नम्रता त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. आकाश, अहो तुम्ही तुमची स्पर्धा सोडून कुठे चाललात? त्यांना त्यांचं बघू दे, आपण आपलं काम करूया. पण आकाश तिला सर्वांसमोर कडक शब्दात सुनावतो. नम्रता, तुझं तोंड सांभाळून बोल. माझा दादा तिकडे संकटात आहे आणि मी इकडे गप्प बसू शकत नाही. मी माझं अर्ध काम संपवलंय आणि मला माझ्या कुटुंबाला मदत केलीच पाहिजे. प्लीज स्टे अवे फ्रॉम दिस. नम्रताचा सर्वांसमोर अपमान होतो आणि ती तोंड पाडून बाजूला उभी राहते. आकाश स्टोर रूममध्ये जाऊन मशीन जोडण्याचं काम स्वतःला झुकून देतो. आकाशच्या अनुभवामुळे मशीनचं काम वेगाने मार्गी लागतं. याच वेळी ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन आणि सायली हे दोघेही स्पर्धा टीव्हीवर पाहत असतात. ईश्वरी आणि अर्णववर आलेले संकट पाहून सायली देवी आईला प्रार्थना करते. या संकटातून ईश्वरीला बाहेर काढ आणि त्यांना जिंकू दे. प्रेक्षकांना हा क्रॉसओव्हर नक्कीच आवडेल. अखेर सर्वांच्या अफाट मेहनतीनंतर ईश्वरीच्या जिद्दीमुळे पूर्णपणे ही मशीन रिपेअर होऊन जाते. मशीन घेऊन यांच्याकडे धावताना अंजलीच्या पायात अचानक लचक भरते आणि तिला चालता येत नाही. पण ईश्वरी थांबत नाही. ती पूर्ण ताकदीने ती जड मशीन ढकलत मंचाच्या दिशेने येते. जी माईकवरून मोठ्या उत्साहात अनाउन्समेंट करते. अँड फायनली मिस्टर अर्णव राजे शिर्के यांची मशीन टेबलवर पोहोचलेली आहे. हे ऐकून देशमुख बाई आणि देवसरे यांच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे तुकडे केलेली मशीन यांनी इतक्या लवकर कशी काय जोडली या विचाराने देशमुख बाई चक्रावून जाते. ईश्वरी अर्णवला सांगते, सर मशीन रेडी आहे. आता आईचा आणि गणूबापांचा आशीर्वाद घेऊन कामाला लागा. पण संकट अजून टळलेलं नाहीये. अर्णव जसा मशीनवर बसून काम सुरू करणार तेवढा देवसरी तिथे येतो आणि मोठा बॉम्ब टाकतो. एक मिनिट मिस्टर शिर्के, ही मशीन आत्ताच बाहेरून आली आहे. या मशीनचा आमच्या टीमकडून इन्स्पेक्शन तपासणी झालेली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत इन्स्पेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी मशीन वापरू देणार नाही. देवसरेच्या या नवीन अटीमुळे अर्णवचा पारा थेट 7व्या आकाशाला भिडतो. वेळ संपत आलेली असते. कपडे शिवायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अर्णवची नजर त्यांच्यासमोर पडलेल्या कापडांच्या काही चिंध्यांवर जाते. त्याचा संताप आणि त्याची जिद्द आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलेली असते. तो अत्यंत आत्मविश्वासाने आणि रागाने म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही मला मशीन वापरू देणार नसाल तर आता या चिंध्याच माझं भविष्य ठरवतील. या चिन्हांच्या जोरावर मी आता माझं डिझायनिंग पूर्ण करून दाखवतो, असे अर्णव म्हणतो आणि त्याच्या हातात कात्री घेतो. आता अर्णव उरलेला या चिन्हांमधून असा कोणता चमत्कार करणार आहे आणि मशिनीशिवाय तो हे भन्नाट डिझाईन कसे पूर्ण करणार आहे. देशमुख बाईंचा हा जो डाव आहे तो त्यांच्यावरच उलटेल का, हे पाहणे खरोखरच अत्यंत रंजक आणि अंगावर काटा आणणारे ठरणार आहे. मालिकेतला हा थरार आता शिगेला पोहोचला आहे. अशाच धमाकेदार आणि सविस्तर अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल तर, आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना देखील नक्की शेअर करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय ट्विस्ट करते, कशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरी या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये छान प्रकारे लढतायत आणि ही कॉम्पिटिशन जिंकून बाहेर निघतायत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सौदामिनीला देखील धडा शिकवतायत, कारण सौदामिनीने जे कर्म केले त्याची शिक्षा देखील तिला मिळालीच पाहिजे. तर पाहूया मालिकेत काय काय घडते, त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये.